आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपले प्राण पणाला लावून नलीने तुला वाचवलंय. अशीच जोडीदारीण हवी बाळा. मला तर नेहमी वाटतं नली तुझ्या आयुष्यात येणं हा दैवी संकेत आहे बघ. अर्थात हे माझं मत झालं. तुझ्या बाबांना यातला एक शब्दही पटणार नाही कदाचित. कोण समजावून सांगणार. पण त्याचा विचार आपल्याला आत्ता करायचा नाहीये. यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल. ओम गंगणपते नमः. 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 काय झालं? वेदला ऍडमिट केल्यापासून आईनं काही खाल्लेलं नाहीये. आई आई ये ना. नको शंकर, जबरदस्ती करू नको. माझ्या वेदला काही झालं तर जगू शकणार नाही रे मी. आई अगं वेदला काही होणार नाही. अरे पण तो बेशुद्ध येणार आहे. अगं मग शुद्धीवर येणार तो. आई आई तू सांगायचीस ना आम्हाला की हे असं देव पाण्यात ठेवून काही होत नाही. माणसाची कर्म चांगली असतील तर त्याचं फळ पण चांगलंच मिळतं. लाखात एक आहे आपला वेद. इतरांच्या वाईट कर्माची शिक्षा जरी त्याला मिळाली असली ना तरी त्यातून तो नक्की बरा होईल. कारण तुझी पुण्य खूप मोठी आहे आई. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत आम्हाला. उलट तू खंबीर राहा. त्यातून आपल्या वेदला शक्ती मिळेल. आई या वाड्याने तू अनेक भयंकर प्रसंग बघितलेत ग. आणि तरीही आपलं कुटुंब खंबीरपणे उभं आहे ते फक्त तुझ्यामुळे. कारण प्रत्येक संकटासमोर तू खंबीरपणे उभी राहिलीस. डगमगली नाहीस. हार मानली नाहीस. मग आता असं धीर सोडून कसं चालेल नाही. आणि आपला वेद नक्की बरा होणार आहे. मग तो घरी आल्यावर त्याचं स्वागत करायला त्याची लाडकी आजी ठणठणीत हवी की नाही. आजी काका दादाला आत्ताच शुद्ध आली. आईचा फोन आला होता. बघितलंस विघ्नहर्त्या पावलास रे पावलास. आता खाऊन घे. हा बहिणी.
काय करतोयस वेद मला नदीला भेटायचं. शांत हो तू. नाही तू शांत हो. सिस्टर तुम्ही नदीला आत्ताच्या आत्ता इथे बोलवा, नाही तर मी चाललोय तिला भेटायला. वेद शांत हो. सिस्टर आई मला भेटणं गरजेचं आहे. वेद शांत हो. नाही जाता येणार बस. मला तिला भेटायचं. सिस्टर आवरा नाही याला. ऐका तुम्ही आधी झोपा. शांत हो. तुम्ही फक्त शुद्धीत आलाय, अजून पूर्णपणे बरे झालेलं नाही आहात. सिस्टर मी हिच्या वडिलांना बोलावून घेते. आलीच. आई काळजी घ्या. मितालीचा फोन. नली, मितालीचा फोन येतोय. नली, मितालीचा फोन येतोय. घे बोल तिच्याशी. काय आई पण नाहीये घरात, तू बोलू शकतेस. घे बोल. बोल. नले, थँक्स तू फोन उचललास. अगं एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. वेद शुद्धीवर आला. हॅलो नले, ऐकतेस ना तू? हॅलो अगं तू बोलत का नाहीयेस? ऐकते मी. नले ऐक ना, मी काय सांगते ते नीट ऐकून घे. वेद हॉस्पिटल मधून घरी आला ना की माझं लग्न लगेच वेदशी लावून देणार. नले, हे लग्न व्हायला नको ग. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मिताली, मी दुर्दैवी अपशकुनी आहे. मी काय मदत करू तुझी? नली, हताश होऊन का बोलतेस तू? दादा जे खरं आहे ते स्वीकारते मी. नले, कुणाचा फोन आहे?